घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीशीच गुलाबी साडी आणि लाली लाली लाल आहा गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मी भारी राया फोटो माझा काढा गुलाबी साडी आणि लाली लाली आहा आज फोटो काढायची वेळ नाही. आज फोटो काढायची वेळ आहे का? आज आमच्या महिला शिकल्या पाहिजेत, संघटित झाल्या पाहिजेत, एकत्र आल्या पाहिजे. अत्याचार करणाऱ्याला 10 वेळा विचार आला पाहिजे की ह्या बाईवर अत्याचार करू का, कारण का ही मांगाची औलाद आहे. आणि म्हणून सांगायचंय गुलाबी नाही. आज कुठली साडी? पिवळी साडी. ज्या महिलांनी पिवळी साडी घातली त्यांना मानाचा मुजरा माझा. आणि सांगायला आनंद वाटतो की गुलाबी साडी नाही पिवळी का, की मर्दाची जात लहूचा हात शूरवीराशी जुडलं नात. दादा माझा आवाज द्या जरा प्लीज. साईड फीलला वगैरे द्या, साईड फीलला वगैरे असं मस्त कडक वाटला पाहिजे. एक तर माझी तब्येत बरी नाही, पण एवढी गर्दी बघून माझी ताकद वाढली. हॅलो हॅलो सगळीकडून जरा घुमला पाहिजे असा आवाज मस्त बनवून द्या, थोडासा बनवून रिओप द्या ना, थोडा थोडा रिओप द्या. हॅलो हा क्या बात आहे, मस्त असं द्या. आणि थोडा लाऊड करा फक्त बस. मर्दाची जात लहूचा हात शूरवीराशी जुडलं नात शूरवीराशी जुडलं नात आणि कमरला फदर खाऊन कर ग तू धमाल. कमरला पदर खाऊन कर ग तू धमाल. कारण आजकालच्या बायकांवर अत्याचार होतात. तर आज वेळ कसली आहे? शिकलं पण पाहिजे, पण स्वतः एवढं बळ तयार केलं पाहिजे, कारण का ही औलाद मांगाची औलाद आहे. शूरवीराशी जुडलं नात कमरला पदर खाऊन कर ग तू धमाल. आणि मग काय? गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. हा गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. मर्दाची औलाद आहे ना, लहूजी वस्तादांची औलाद आहे, म्हणजे मर्दाची औलाद आहे. अगं गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आणि नवरा तुझा तलवार तर बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आणि नवरा तुझा तलवार तर बन ग त्याची. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल, नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल, नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल अगं नवरा तुझा तलवार तर बन ग त्याची ढाल. साडी नको पिवळी साडी घाल, नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. बघा, नवरा तुझा तलवार तर बन ग त्याची ढाल. कारण पूर्वी माझी माऊली कशी होती, पूर्वीची साडी नव्हती नेसायला. माझ्या मावल्यांना साड्या कसल्या होत्या? अगं 2 ठिगळाची तुला होती आधी साडी. आधी माझ्या माऊलीला 2 ठिगळाची साडी होती, अख्खी साडी नव्हती. अगं 2 ठिगळाची तुला होती आधी साडी, पण साडीकडे बघायचं नाही. कारण का? हातात कोयता होता मडच बाहेर काढी. हातात कोयता होता मडच बाहेर काढी. हातात कोयता होता मडच बाहेर काढी.
मांगिनीच्या जर नादी लागायचं म्हणलं तर लय विचार करायला लागायचा. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. बाबा हो, सगळ्याच्या नादी लागा पण मांगांच्या नादी लागू नका. त्याचं कारण असं आहे की हातात कोयता होता मडच बाहेर काढी. हातात कोयता होता मडच बाहेर काढी. हातात कोयता होता मडच बाहेर काढी. निष्ठावंत माझी माऊली कशी होती अगं, जरी ती शाळा शिकली नाही पूर्वी जरी ती शाळा शिकली नाही पण इज्जत कधी इकली नाही. अरे हीच तर खरी आमच्या जातीची कमाल. आणि कशी अगं, गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. अगं नवरा तुझा तलवार तर बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. बघा, पूर्वीची बाईला दोन ठिकाणच्या साड्या होत्या. आता एक आंबुजीन जर झटकली तर 10 तोळ कधी पडत्याला सांगू शकत नाही. कायापालट झाली. त्याचं कारण असं आहे की आंबुजीन शिकली आता सुशिक्षित झाली. आंबुजीन शिकली आता सुशिक्षित झाली. बघा कसं एकीच्या हसू येतंय गाली. आमच्या पोरी आता इंग्लिश बोलायला लागल्या, शिकायला लागल्या, संघटित व्हायला लागल्या. आमच्या लेकरांना रानातलं कष्ट केल्याशिवाय खायला मिळत नव्हतं. पण आता का अशी परिस्थिती आहे, हातात कुटी दिसाया नटी. हातात कुटी दिसाया हातात कुटी. बघा आमची लेकरं कशी दिसतात आता. हातात कुटी दिसाया नटी आणि भल्या भल्याला द्याय ना सुटी. झाशीच्या राणी वाणी, झाशीच्या राणी वाणी दिसती जणू झाल. कारण गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. अगं नवरा तुझा तलवार तर बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. तलवार तू बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल. तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. बघा, ज्यावेळेस सावित्रीबाई फुले शाळा शिकवत होत्या त्यावेळी घरातनं उचलू लेकरं आणायची, शाळेत बसवायची, पण लेकरं पळून जायची. नंतर कशी तरी लेकरांना आवड लागली. पण त्यावेळीच्या काळातले भडबामनं जगून येत नव्हते. आपली लेकरं शिकली नाही पाहिजेत. त्यावेळेस लहुजी वस्तादांनी येऊन त्यांना चांगला धडा शिकवला आणि ही लेकरं शिकायला लागली. म्हणजे लहुजींचे किती मोठे उपकार आहेत या शिक्षणामागं हे सांगायचे कारण का की मुक्ता साळवे जर शिकली नसती तरी मांगाची एक बी पोरगी शिकली नसती. म्हणून सांगायचंय की मुक्ता साळवेने दाबिली ही वाट. म्हणून आज आमच्या माऊल्यांचा लखलखाट. बघा, मुक्ता साळवेने दाबिली ही वाट. म्हणून माऊल्यांचा आज लखलखाट. पूर्वीचा बाट होता, बाट आपल्याला तो गेला. गेला तो बाट, गेला तो नाट. आज आमचा लखलखाट. म्हणून चंदनाचा वेगळाच ताल.